काम करण्याद्वारे आपण देवाच्या निर्मितीची काळजी घेऊ शकतो आणि त्याचे कारभारी म्हणून त्याचे गौरव करू शकतो. काय आम्ही देवाचे योग्य कारभारी आहोत? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 सर्व सृष्टीचा निर्माणकर्ता परमेश्वर याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव सदा सर्व काळ असो. उपासना कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. प्रियांनो, ज्यांचा देवावर विश्वास नसतो त्यांना देवाचे सामर्थ्य, प्रीती, कृपा या गोष्टी कधीच समजत नाहीत. परंतु ज्यांचा देवावर विश्वास असतो त्यांना मात्र अनेक प्रश्न सतावतात की माझ्यामध्ये असे काय आहे की देवाने माझ्यावर प्रीती करावी, मला त्याची कृपा पुरवावी. दावीद राजाने देवाचा अनुभव आपल्या जीवनामध्ये घेतला होता आणि म्हणूनच तो म्हणू शकला की परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. प्रियांनो, आज आपण पाहणार आहोत की देवाने मानवासाठी काय काय केले. दाविदाला कोणत्या गोष्टींमुळे जाणले की सर्व पृथ्वीवर देवाचे नाव किती थोर आहे. प्रियांनो, या सर्व गोष्टी आम्ही देखील जाणून घेण्यासाठी आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, आज आम्ही स्तोत्रसंहिता ह्याच्या 8व्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. तर जर आपणाजवळ जुना करार आहे तर स्तोत्रसंहिता हे पुस्तक उघडा. 8वा अध्याय. देवाचे गौरव गाणे, तो किती चांगला आहे हे इतरांना सांगणे, त्याच्याजवळ आपली गाऱ्हाणे नेणे व लहान मूल जसे आपल्या पित्यावर भरोसा ठेवून निर्धास्त होते तसे देवाच्या कुशीत विसावणे, या गोष्टी प्रत्येक मानवाच्या जीवनातल्या एक अविभाज्य अशा गोष्टी आहेत. आम्ही या गोष्टींपासून स्वतःला वेगळे करू शकत नाही आणि स्तोत्रसंहिता वाचताना त्यामध्ये आम्हाला आमच्या आंतरिक इच्छा, संघर्ष, भक्तिभाव यांचेच प्रतिबिंब दिसते. आणि देवावर मनापासून प्रेम करणाऱ्या, त्याला अगदी जवळून ओळखणाऱ्या लोकांनी त्याच्याविषयी जे अनुभवाचे बोल या पुस्तकात नोंदलेले आहेत ते आमच्या जीवाला टवटवीत करतात. हे संपूर्ण पुस्तक ईश्वर प्रेरित असल्यामुळे त्याद्वारे देवही आमच्याशी बोलतो. म्हणूनच देवाच्या जवळजवळ सर्वच संतगणांचे हे आवडते पुस्तक आहे. आज या पुस्तकातील एका महत्वाच्या स्तोत्राचा आम्ही अभ्यास करणार आहोत. ते स्तोत्र म्हणजे 8वे स्तोत्र. हे स्तोत्र येशू ख्रिस्त तारणारा याच्या विषयी आहे आणि येशू ख्रिस्त पूर्ण मानव होता. मानव म्हणून त्याचा अंतिम विजय या सत्यांवर या स्तोत्रामध्ये भर देण्यात आलेला आहे. श्रोत्यानो, काही स्तोत्रांना तारणाऱ्याची स्तोत्रे किंवा मुक्तिदात्या विषयक स्तोत्रे असे म्हणण्यात येते, कारण नवीन करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या संदर्भात ह्या स्तोत्रांमधली अवतरणे देण्यात आलेली आहेत. नवीन करारात 3दा 8व्या स्तोत्रातील संदर्भ देण्यात आलेले आहेत. स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने यातील संदर्भ दिला. मत्ते शुभवर्तमान 21वा अध्याय येशू ख्रिस्ताच्या येरुशलेमेतील विजयी प्रवेशाची नोंद करण्यात आलेली आहे. त्यावेळेस सर्वसाधारण यहुदी लोकांनी होसान्ना, दाविदाच्या पुत्राला होसान्ना असे म्हणून येशू ख्रिस्ताचे स्वागत केले. तेव्हा शास्त्री व परुषी त्याला म्हणाले, हे काय म्हणतात ते तू ऐकलेस का? यावर येशू ख्रिस्ताने या 8व्या स्तोत्राचा संदर्भ देऊन काय म्हटले ते आपण मत्ते शुभवर्तमान 21वा अध्याय आणि 16व्या वचनात वाचूया. मत्ते शुभवर्तमान 21वा अध्याय 16वे वचन. येशूने त्यास म्हटले, बालके व तान्ही मुले यांच्या मुखातून तू स्तुती पूर्ण करवली आहे, हे तुमच्या वाचण्यात कधी आले नाही काय? या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने 8व्या स्तोत्रातील 2ऱ्या वचनाचा संदर्भ दिला व या संदर्भाद्वारे तुम्ही आपला धर्मग्रंथ नीट वाचा, तेव्हा आपणास कळेल की ही लेकरे असे का बोलत आहेत. हे तो त्या शास्त्री पुरुषांना सुचवित होता.
त्यानंतर करिंथकरास लिहिलेले पत्र 15वा अध्याय व 27वे वचन यामध्ये या स्तोत्रातला दुसरा संदर्भ सापडतो. आपण पाहूया श्रोत्यानो, करिंथकरास पहिले पत्र 15वा अध्याय आणि 27वे वचन, जो पुनरुत्थानाविषयीचा अध्याय आहे. हे वचन सांगतं की तू सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले आहे. हे वचन 8व्या स्तोत्रातले आहे आणि ते येशू ख्रिस्ताविषयी आहे. अर्थातच हे स्तोत्र ह्या युगाच्या संदर्भात नाही, ज्या प्रकारे पॉल स्पष्ट करतो. 8व्या स्तोत्रातले आणखी एक अवतरण इब्री लोकास पत्र 2 अध्याय 5 ते 8 या वचनात पूर्ण स्वरूपात वाचायला मिळते. इब्री लोकास पत्र 2 अध्याय 5 ते 8 वचने. ज्या भावी जगाच्या व्यवस्थेविषयी आम्ही बोलत आहोत ती त्याने देवदूताच्या अधीन ठेवली नाही. एकेकाळी कोणी अशी साक्ष दिली आहे, मर्त्य मनुष्य तो काय की तू त्याची आठवण करावी, अर्थात मानव तो काय की तू त्याला दर्शन द्यावे. तू त्याला देवदूतांपेक्षा किंचित कमी केले आहे. तू त्याला गौरव व थोरवी यांनी मुकुट मंडित केले आहे आणि तू आपल्या हातच्या कृत्यांवर त्याला नेमले आहे. तू सर्व काही त्याच्या अधीन त्याच्या पायाखाली ठेवले आहे. श्रोत्यानो, एक गोष्ट या ठिकाणी आमच्या लक्षात येते ती ही की आज सर्व काही त्याच्या अधीन ठेवण्यात आलेले नाही. हा आत्ताच वाचलेला संदर्भ भविष्याविषयी आहे. इब्री लोकास पत्र 2 अध्याय आणि 9व्या वचनात आम्ही पुढे वाचतो, तरी ज्या येशूला देवदूतांपेक्षा किंचित कमी केले होते तो मरण सोसल्यामुळे गौरव व थोरवी यांनी मुकुट मंडित केलेला असा आपल्या दृष्टीस पडतो. त्याने देवाच्या कृपेने सर्वांकरिता मरणाचा अनुभव घ्यावा म्हणून असे झाले. या सर्व संदर्भावरून ही गोष्ट सिद्ध होते की 8वे स्तोत्र तारणाऱ्या येशू ख्रिस्ताविषयी आहे. या सुंदर स्तोत्राची सुरुवात व शेवट देवाच्या स्तुतीने होतो. कदाचित हे आपल्या लक्षात आलेच असेल. दावीद या स्तोत्राच्या सुरुवातीला व शेवटी म्हणतो, हे परमेश्वरा, आमच्या प्रभू, सर्व पृथ्वीवर तुझे नाम किती थोर आहे. श्रोत्यानो, हे वचन मला नाही वाटत की आजच्या जगाशी संबंधित आहे. आजच्या जगासाठी देवाचे नाव थोर नाही. मला असे अनेक लोक माहीत आहेत की ते उठता बसता अनाकारण देवाचे नाव घेतात, देवाच्या नावाने खोट्या शब्दा वाहतात आणि आजच्या माणसाने देवाच्या नावाची थोरवी गाणे तर दूरच राहिले, परंतु देवाची तो आठवणही ठेवत नाही. तुम्हाला माहीतच आहे की मानवी जीवनात देवाचा हात आहे, परंतु रेडिओवर किंवा टीव्हीवर जेव्हा बातम्या सांगितल्या जातात तेव्हा एकदा तरी देवाच्या नावाचा उल्लेख आपण ऐकला आहे काय? आजच्या आधुनिक माणसाने तांदळातून खडा बाजूला काढावा तसे देवाला बाजूला काढून टाकले आहे. लोकांना आज सर्व बाबतीत स्वातंत्र्य हवे आहे. पण जर एखाद्या विश्वासू ख्रिस्ती व्यक्तीने आपल्या संस्थेमध्ये दैनंदिन कामाची सुरुवात प्रार्थनेने व्हावी असा आग्रह धरला तर त्याला मूर्खात काढल्या जाते. त्याला ते स्वातंत्र्य कोणी देऊ इच्छित नाही. तरुण मुलाने किंवा मुलीने जर आपल्या जीवनात देवाला आद्यस्थान दिले तर तुला आत्ताच देवदेव करायची काय गरज आहे? तुझे हे दिवस मौजमजा करण्याचे आहेत. उगीच फालतू गोष्टींचा ताप करून घेऊ नकोस असे त्यांना सुचवल्या जाते. देव, प्रार्थना व देवाच्या गोष्टी आजच्या मानवासाठी फालतू, निरुपयोगी आहेत. मानव स्वतःच्या बौद्धिक व शारीरिक बळाच्या आधारावर निसर्गावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतो. परंतु निसर्गातल्या गूढ व गहन आणि अवाढव्य गोष्टी पाहून मानवाला त्याच्या निर्मात्याविषयी आदरयुक्त भय वाटत नाही. खरोखर श्रोत्यानो, सृष्टी व मानवी जीवन यांच्याद्वारे जरी देवाचे थोर सामर्थ्य प्रकट झालेले असले तरी आजचा मानव देवाच्या गौरवीची दखल घेत नाही. आजच्या जगात खरोखर देवाचे नाव थोर नाही. या स्तोत्राचे पहिले वचन भविष्याविषयी आहे. एका गौरवी भविष्याकडे हे वचन बोट दाखवते. हे देवाच्या मानवाकडे, तारकाकडे बोट दाखवणारे स्तोत्र आहे व या स्तोत्रात येशूच्या मानवतेवर व मानव म्हणून त्याचा अंतिम विजय यावर भर देण्यात आलेला आहे. दुसऱ्या स्तोत्रामध्ये श्रोत्यानो आपण मानवाचा अव्हेर व मानवाचे बंड पाहिले आणि या स्तोत्रात आपण पाहतो की सरते शेवटी मानव या पृथ्वीचा ताबा मिळवेल आणि एक दिवस देवाचे नाव या पृथ्वीवर थोर होईल. 81 आणि 84 स्तोत्रे सुद्धा गीती चालीवर गावयाची दाविदाची स्तोत्रे आहेत. हे स्तोत्र जे 8वे स्तोत्र आहे
हे दाविदाचे स्तोत्र आहे. काही लोकांनी याला पुत्रासाठी मृत्यू असे नाव दिले आहे. त्यांच्या मतानुसार हे स्तोत्र दावीद व बशेबा यांच्या पहिल्या मुलाच्या मृत्यूच्या वेळेस किंवा गोल्याथाच्या मृत्यूच्या वेळेस दाविदाने लिहिले असावे. एका विदुषीने या स्तोत्राला तारके व तान्ही बाळे असे नाव दिले. तसेच हे स्तोत्र 19व्या स्तोत्रासमान आहे. आपण या स्तोत्राची पहिली 2 वचने वाचूया. स्तोत्रसंहिता 8वा अध्याय, 1 आणि 2 वचन. हे परमेश्वरा, आमच्या प्रभू, सर्व पृथ्वीवर तुझे नाव किती थोर आहे. तू आपले वैभव आकाशभर पसरले आहे. तू बाळके व तान्हुली ह्यांच्या मुखाने सामर्थ्य स्थापित केले आहे. तुला विरोधी आहेत म्हणून आणि वैरी व सूड घेणारा ह्यांना कुंठित करावे म्हणून तू असे केले आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने या पृथ्वीवर असताना ही गोष्ट अगदी स्पष्ट केली. मत्ते शुभवर्तमान 18वा अध्याय आणि 3 वचनात तो म्हणाला. मत्ते शुभवर्तमान 18वा अध्याय आणि 3 वचन. मी तुम्हास खचित सांगतो, तुमचे मन वळल्याशिवाय व तुम्ही बाळकासारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. श्रोत्यानो, जेव्हा त्याने यरुशलेमेत मोठ्या विजयाने प्रवेश केला, तेव्हा ज्यांचा विश्वास लहान बालकाप्रमाणे होता तेच म्हणाले, दाविदाच्या पुत्राला होसान्ना. आणि प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर पुन्हा येणार आहे. तो मोठ्या विजयाने व सामर्थ्याने येईल व आपले राज्य तो स्थापित करेल. परंतु तोपर्यंत आम्ही लहान बालकाप्रमाणे त्याच्याकडे यायला हवे. प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला सांगितले की नव्याने जन्मल्या वाचून स्वर्गाच्या राज्यात आमचा प्रवेश होणारच नाही. आम्हाला नवीन जन्माची शारीरिक नव्हे तर आत्मिक जन्माची गरज आहे व आम्हाला बालकाप्रमाणे साधा विश्वास बाळगण्याची गरज आहे. आम्ही आमचे विचार, बुद्धिचातुर्य व शहाणपण यांच्या साह्याने देवाजवळ येऊ शकत नाही. त्यासाठी आम्हाला बालकाप्रमाणे विश्वास ठेवण्याची गरज आहे. एका वृद्ध देवभिरू स्त्रीची अशी गोष्ट सांगतात की तिच्या गावात पावसाळा असून सुद्धा पाऊस पडला नाही. दुष्काळाची भयान छाया त्या गावावर पसरली. गावातल्या लोकांनी देवाची पावसासाठी खूप करुणा भागली. कारण एलिया संदेष्टाचा देव, ज्याने त्याच्या प्रार्थनेचे उत्तर म्हणून पाऊस दिला होता, तो देव युगानुयुग सारखाच आहे असा या लोकांचा विश्वास होता. म्हणून त्यांनी प्रार्थना केली. ज्या दिवशी त्यांनी सामूहिक प्रार्थना केली त्या दिवशी या वृद्ध स्त्रीने आपल्या घरातली पाण्याची भांडी बाहेर अंगणात छपरावरून पाणी गळते त्या ठिकाणी आणून ठेवली. कारण गावात पाण्याचे फारच दुर्भिक्ष होते. तिने ती भांडी आणून ठेवली तेव्हा गावकरी मनातल्या मनात हसले. पण ती त्यांना उद्देशून म्हणाली, आपण प्रार्थना केली आहे व आपला देव जिवंत आहे. तो प्रार्थना ऐकणारा देव आहे. आज नक्कीच पाऊस येईल. आणि त्या संध्याकाळी त्या गावावर विपुल पर्जन्यवृष्टी झाली. श्रोत्यानो, बाळकाप्रमाणे साधा विश्वास बाळगणे अशा प्रकारचे आहे. लहान मुलाने आपल्या वडिलांवर अगदी आपोआप साहजिकपणे विश्वास ठेवावा, तसा आमचा देवावरचा विश्वास असायला हवा. आणि तसे जेव्हा होते तेव्हाच देवाच्या राज्याची रहस्ये देवबाप आम्हाला प्रगट करतो. आम्ही रात्रीच्या वेळेस आकाशाकडे नजर टाकली की चंद्र व ग्रहतारे यांच्या सौंदर्याने नटलेल्या आभाळाचे आम्हाला नवल वाटते. स्तोत्रकर्त्याला या दृश्यामुळे त्या चंद्र ताऱ्यांचे नाही तर त्यांच्या निर्माणकर्त्याचे गौरव करावेसे वाटते. व म्हणून पुढच्या वचनांमध्ये आम्हाला परमेश्वर निर्माणकर्त्याच्या रूपात दिसतो. जीव तुझ साठीच रे ख्रिस्ता, आता स्वीकारून घे मला.
जीवलग सखा तुझ सारखा. जगी नाही कोणी भेटला जीवलग सखा तुझ सारखा. भारावणे मन जाई रे ख्रिस्ता बघता निस्वार्थ तव प्रेमा. जीव तुझ साठीच रे. हे पाप माझे आजला ने कुठे न कळे मला. हे पाप माझे आजला ने कुठे न कळे मला. आलास तू मज साठी रे ख्रिस्ता. आता स्वरते तू मजला. जीव तुझ साठीच रे ख्रिस्ता. आता अवटाळणे. वाचूया श्रोत्यानो 8वे स्तोत्र आणि 3रे वचन. आकाश जे तुझे अंगुली कार्य व त्यात तू नेमलेले चंद्र व तारे ह्यांच्याकडे पाहावे. तर या ठिकाणी तो म्हणतो तू नेमिलेले म्हणजे देवाने नेमिलेले असा त्याचा अर्थ होतो. परमेश्वरच या अखिल सृष्टीचा निर्माण करता आहे आणि चंद्र सूर्य व ग्रह तारे हे त्यांच्या त्यांच्या जागेवर परमेश्वराने नेमून ठेवलेले आहेत. आणि एखाद्या स्त्रीने विणकामाची सुई हातात घेऊन मोठ्या कौशल्याने व वेगाने विणकाम करावे त्या प्रकारे देवाने आकाश निर्माण केले आहे. तेवढ्या सहजतेने त्याने ते केले आहे. या सर्व निर्मितीमध्ये देवाचे महान सामर्थ्य व गौरव प्रकट होते. पण आम्ही या निर्मितीची नव्हे तर निर्माणकर्त्याची आराधना करायला हवी. त्याच्या नुसत्या हस्तकृतीतून प्रभू देवाचे गौरव व सामर्थ्य प्रकट होते. पुढे वाचूया श्रोत्यानो 4थं वचन, 8वा अध्याय 4थे वचन. मर्त्य मनुष्य तो काय की तू त्याची आठवण करावी, मानव तो काय की तू त्याला दर्शन द्यावे. श्रोत्यानो थोडा वेळ थांबून आपण जरा विचार करूया. एकीकडे देवाचे सामर्थ्य व दुसरीकडे मानवी जीवनाची क्षणभंगुरता याचा आपण विचार करूया. थोडासा तुमच्या बुद्धीला ताण द्या. आकाशातले ग्रहतारे तुम्हाला मोजता येतात काय? विज्ञान सांगते की अवकाशात अनेक सूर्यमालिका आहेत. त्या तुमच्या नियंत्रणाखाली आहेत काय? जंगलामध्ये किती प्रकारचे प्राणी आहेत? किती प्रकारचे कीटक आहेत? समुद्रातल्या माशांचे प्रकार किती आहेत? त्यांची प्रत्येकाची रचना, आकार, रंग किती वेगवेगळा आहे? किती प्रकारचे वृक्ष, त्यांची पाने आणि फुले तुम्हाला मोजता येतील? दिवस व रात्र, काळ यांच्यावर कोणाचे नियंत्रण आहे? मानवाचे की तर कोणत्या तरी महान शक्तीचे? संपूर्ण सृष्टी अस्तित्वात कशी आली? विज्ञान सांगते की पृथ्वी पहिल्यांदा सूर्याचा भाग होती. ती सूर्यापासून निखळून पडली व ती थंड होण्यासाठी अनेक वर्षांचा काळ लागला. मग तिच्यावर जीवाची निर्मिती झाली. जर श्रोत्यानो पृथ्वी एक निर्जीव गोळा होती तर तिच्यावर जीवाची निर्मिती कशी का व्हावी? या संपूर्ण पृथ्वीच्या भ्रमणामध्ये पृथ्वीवरच्या ऋतूंमध्ये एक विशिष्ट व्यवस्था आहे, नियम आहेत. हे नियम पृथ्वीला तिच्या ऋतूला कोणी घालून दिले? नाही ना सांगतायत. याचाच अर्थ असा आहे की या संपूर्ण विश्वाचा एक निर्माण करता आहे. ही सृष्टी, ही पृथ्वी आपोआप अस्तित्वात आलेली नाही. ठीक आहे, एक प्रश्न तर सुटला की या विश्वाचा कोणीतरी निर्माण करता आहे. आता तुम्ही स्वतःकडे पहा. तुमचे आयुष्य किती आहे? तुम्ही स्वतः कोण आहात? संपूर्ण विश्वाच्या पार्श्वभूमीवर
तुमची लायकी, तुमची पात्रता किती आहे? तुम्ही समुद्रातल्या एका छोट्याशा बिंदूप्रमाणे आहात की नाही? आणि तुमचे आयुष्य पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे आहे हे तर तुम्हाला माहीतच आहे. आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की या अफाट विश्वाला व आम्हापैकी प्रत्येकाला निर्माण करणारा सेनाधीश प्रभू परमेश्वर स्वतः आहे. आणि पवित्र शास्त्र असेही सांगते की मानवाच्या पापामुळे तो परमेश्वराच्या पवित्र संगतीपासून दूर फेकला गेला. म्हणून त्याला पुन्हा आपल्या संगतीमध्ये आणण्यासाठी प्रभू परमेश्वराने स्वतः येशू ख्रिस्ताच्या रूपाने या पृथ्वीवर येऊन मानवाच्या अपराधांची शिक्षा भोगली. व जो येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याचा त्याने स्वतःशी समेट घडवून आणला. किती आश्चर्याची गोष्ट आहे ही. संपूर्ण विश्वाच्या रचनेमध्ये एका बिंदू इतके अस्तित्व व महत्त्व असलेल्या मानवाची त्या सामर्थ्यशाली निर्माणकर्त्याने का आठवण करावी? परंतु श्रोत्यानो, तो मानवाची नुसती आठवण करून शांत बसत नाही. तो त्याची वैयक्तिकरित्या भेट घेतो. तो त्याच्याशी आपल्या पवित्र वचनाद्वारे, आपल्या मधुर मंद वाणीद्वारे बोलतो. तो त्याचा मित्र होऊ पाहतो. पण दुर्दैव असे आहे की मानव गर्विष्ठ आहे. तो स्वतःला फार महान समजतो. तो त्या प्रेमळ स्वर्गीय पित्याला, स्वतःच्या निर्माणकर्त्याला आपल्या हृदयात प्रवेश देत नाही. श्रोत्यानो, तुम्ही काय केले आहे? तुमच्या हृदयाचा दरवाजा येशूसाठी किती उघडा आहे? पूर्ण, अर्धवट की अजिबात उघडा नाही? परमेश्वराने ही संधी तुम्हाला दिली आहे. पुढे याच दयाळू परमेश्वराचे न्यायाच्या दिवशी दंड करणाऱ्या न्यायाधीशात रूपांतर होईल. तेव्हा तुम्ही संधी असताना त्याला कधीच आपल्या हृदयात प्रवेश दिला नाही, याचा तुम्हाला फार पश्चाताप होईल. पण तेव्हा खूप उशीर झालेला असेल. खरोखर सृष्टीमध्ये, विश्वामध्ये प्रगट झालेले देवाचे गौरव व सामर्थ्य आम्ही लक्षात घेतले की दाविदाप्रमाणे सहजच आमच्या ओठांवर हे वचन येते. खरोखर प्रभुदेवा, मर्त्य मानव तो काय की तू त्याची आठवण करावीस? मानव तो काय की तू त्याला दर्शन द्यावेस? आता आपण 5वे वचन वाचूया. 8वा अध्याय 5वे वचन. तू त्याला देवापेक्षा किंचित कमी असे केले आहे. त्याला गौरव व थोरवी ह्यांनी मुकुट मंडित केले आहे. श्रोत्यानो, परमेश्वराने मानवाला आपल्या हातच्या कृत्यांवर अधिकार दिला, परंतु मानवाने तो गमावला. आज मानवाचे या विश्वावर अजिबात नियंत्रण राहिले नाही. मानवाला वाटतं की विज्ञानाच्या साह्याने त्याने या विश्वावर कब्जा केला आहे, पण ते खरे नाही. कारण आज उलट औद्योगिकरणामुळे व मानवाच्या हावरटपणामुळे पृथ्वीची नासाडी झाली आहे. पृथ्वीवर, आमच्या शहरांमध्ये, गावांमध्ये हवेचे, पाण्याचे, आवाजाचे आणि नैतिक प्रदूषण आहे. आणि या प्रदूषणातून कसे मुक्त व्हावे हा आजच्या मानवासमोर मोठा प्रश्न आहे. दावीद पुढे 6व्या वचनात म्हणतो, तू त्याला आपल्या हातच्या कृत्यांवरचे प्रभुत्व दिले आहे. तू सर्व काही त्याच्या पायाखाली ठेविले आहे. जेव्हा जुन्या करारामध्ये येशू ख्रिस्त प्रगट झाला, तेव्हा तेव्हा तो देवदूताच्या रूपात प्रगट झाला. परंतु जेव्हा तो बेथलेम या गावात प्रगट झाला, तेव्हा तो देवदूतापेक्षा कमी पातळीवर, म्हणजे मानवाच्या पातळीवर प्रगट झाला. तो देव असताना मानव म्हणून या पृथ्वीवर तुमच्या व माझ्यासाठी आला. परमेश्वराने मानवाला आपल्या हातच्या कृत्यांवर अधिकार दिला, परंतु मानवाने तो गमावला. होय श्रोत्यानो, आज आम्हाला ह्या बाबतीत विचार करायचा आहे. आता पुढे 7 आणि 8 वचने वाचूया. शेरडे, मेंढरे, गुरेढोरे ही सारी, तसेच वनपशु, आकाशातील पाखरे, समुद्रातील मासे व जलात संचार करणारे सर्व प्राणी. या सर्वांचा निर्माणकर्ता प्रभू आहे. त्यानेच तुम्हाला व मला सुद्धा निर्माण केले. पॉल रोमकरास लिहिलेल्या पत्राच्या 1ल्या अध्यायातील 20व्या वचनात म्हणतो, त्याचे अदृश्य गुण म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देवत्व ही निर्मिलेल्या पदार्थावरून ज्ञात होऊन सृष्टीच्या उत्पत्ती कालापासून स्पष्ट दिसत आहेत, यासाठी की त्यांनी निरोत्तर व्हावे. होय श्रोत्यांनो, आम्ही फक्त डोळे उघडे ठेवून आमच्या आजूबाजूला नजर टाकली तर आम्हाला देवाची हस्तकृती दिसेल. शेवटच्या म्हणजे 9व्या वचनात दावीद म्हणतो, हे परमेश्वरा, आमच्या प्रभो, सर्व पृथ्वीवर तुझे नाव किती थोर आहे. आज नाही, पण एक दिवस देवाचे पवित्र नाव सर्व पृथ्वीवर थोर होणार आहे. कारण आज आमच्या भोवतालची सृष्टी कणत आहे, ती वेदनेने व्याकुळ झाली आहे. परंतु या सर्व निर्मितीच्या पलीकडे प्रभू परमेश्वर आहे. त्याने आपले गौरव आकाशामध्ये स्थापले आहे आणि तो 2000 वर्षांपूर्वी आमच्यामध्ये ख्रिस्ताच्या रूपाने आला.
त्याने आमच्यासारखे मानवी जीवन अनुभवले. त्याने आमच्या पापांसाठी वधस्तंभावर प्राण दिला. त्याने आमच्याकरिता यातना भोगल्यात. मरणाचा अनुभव घेतला, परंतु तो 3ऱ्या दिवशी मरणातून पुन्हा उठला. आज तो पुन्हा आपल्या गौरवाच्या ठिकाणी आहे. आज आम्हाला त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे. जेव्हा आम्ही त्याच्या मरण व पुनरुत्थानावर विश्वास ठेवतो, तेव्हा आम्हालाही आमच्या शारीरिक मरणानंतरच्या गौरवी पुनरुत्थानाची सुंदर आशा प्राप्त होते. योहान त्याच्या पहिल्या पत्राच्या 3ऱ्या अध्यायातील 2ऱ्या वचनात म्हणतो, प्रियजन हो, आपण आता देवाची मुले आहो आणि पुढे आपण काय हो हे अजून प्रगट झाले नाही. तरी आपल्याला माहीत आहे की तो प्रगट झाल्यास आपण त्याच्यासारखे होऊ, कारण जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल. देवाच्या लेकरांसाठी ही फार गौरवी आशा आहे. प्रभू परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. मागील प्रश्नाचे उत्तर आहे डी. परमेश्वर नीतिमान लोकांना कृपेचे वेष्टन घालतो. आजचा प्रश्न, नवीन करारात किती वेळा 8व्या स्तोत्रातील संदर्भ देण्यात आलेले आहेत? प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सअप करा. प्रियांनो, मानवी जीवन हे क्षणभंगूर जीवन आहे. आम्ही आज आहोत तर उद्या नाही. परंतु असे असतानाही देवाने त्याच्या हाताच्या कृत्यांवरचे प्रभुत्व आम्हाला दिले आहे. हे मनुष्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. आम्ही देवाची थोरवी जाणली पाहिजे. प्रियांनो, काय आम्ही पृथ्वीवर आणि आकाशाच्या वर देवाच्या नावाच्या वैभवाची, त्याची स्तुती करतो? काय आम्ही या पृथ्वीवर देवाचे प्रतिनिधी आहोत हे जाणले आहे? या प्रश्नांवर जरूर विचार करा. आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, तुझा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे तू आम्हाला खंडून विकत घेतलेला आहेस. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर देवप्पा, आम्ही आमच्या जीवनाबद्दल तुझे मनापासून आभार मानतो. प्रभूजी, आम्ही तुझे लेकरं आहोत हे आम्ही जाणलेलं आहे. आणि म्हणूनच प्रभूजी, तू आमच्या जीवनामध्ये ज्या काही अपेक्षा करतोस त्या आमच्या जीवनामध्ये परिपूर्ण होण्यासाठी आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवित आहोत. होय प्रभूजी, वचनांच्याद्वारे तुझं मार्गदर्शन आमच्या जीवनाला अत्यंत आवश्यक आहे हे आम्ही जाणलेलं आहे. आणि म्हणून प्रभूजी, त्या मार्गदर्शनानुसार आमच्या जीवनामध्ये वर्तन करण्यासाठी प्रभूजी आम्ही तुझ्या चरणापाशी येतो. आमच्यामधील सर्व उणेपण तू काढून टाक आणि तुझ्या गौरवासाठी तू आम्हाला सिद्ध कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त महान याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना केली आहे, म्हणून तू ऐक. आमेन. आपल्या मनोवृत्तीत नवे व्हा. नीतिमत्व व पवित्रता यांनी युक्त असं नवीन मनुष्य धारण करा. प्रभू आपणास सहाय्य करो.